नमस्कार, शिकमिश्र बातमीपत्र प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 10 एप्रिल 2025 वार गुरुवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। शिंपल्यासारखे खूप कमी लोक असतात या जगात, ते दुसऱ्यांना मोठ्यासारखं घडवायला स्वतःचा स्वार्थ कधीच बघत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलैंड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। भगवान महावीरांचा जन्म कल्याणक म्हणजे केवळ एक धार्मिक पर्व नव्हे, तर उपकार, संयम आणि सेवेची प्रतीक। अमरावती जैन संस्कार युवा मंच आणि JPP जैन महिला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला। चला पाहूया याचा सविस्तर अहवाल। भगवान महावीर स्वामींच्या जयंतीनिमित्त अमरावतीत एक अनोखा उपक्रम पार पडला। जैन समाजाच्या वतीने गोसेवेसाठी 56 भोग अर्पण करण्यात आले। या उपक्रमासाठी प्लास्टिकच्या टोपल्यांमध्ये 56 वेगवेगळ्या प्रकारचे सात्विक अन्न साजेसं सजवण्यात आलं होतं। या धार्मिक सामाजिक उपक्रमासाठी गोवत्सल्य धर्मदाय कॉटन फंड येथे भव्य आयोजन करण्यात आलं। यावेळी आमदार सुलभा खोडके, पीठाधीश्वर शक्ती महाराज तसेच आमदार रवी राणा यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक केले। स्वामी के जन्म कल्याणक के अवसर पर गौ वात्सल्य 56 भोग का बहुत ही सुंदर आयोजन किया गया, जिसे आप सभी ने अभी अवलोकन किया। ये आयोजन मात्र 56 भोग तक सीमित नहीं रहा, बल्कि इसमें 70 से अधिक आइटम 71 आइटम हो चुकी है। और एक हमारा टारगेट था कि हम 2652 किलो करेंगे, क्योंकि 2652वां वर्ष है। लेकिन हमारी भावना को शायद प्रतिप्रसाद बहुत ज्यादा मिला और पूरे आइटम 3100 किलो से ज्यादा हो गए हैं। बहुत बढ़िया। और इस अवसर पर हमारे बीच में माननीय हमारी सुलभाताई खोड़के, जो हम सभी के प्रिय है, वे पधारी अपना समय निकालकर। मैं हमारी तरफ से उनका बहुत बहुत हार्दिक स्वागत करती हूँ और मैं आपका अभिनंदन करती हूँ। और हमारे समाज के भरत अंकल, नवीन अंकल, प्रतिभा भाभी, ललिता भाभी कातरेला, क्योंकि इन लोग प्रोजेक्ट डायरेक्टर, इन्होंने इनकी मेहनत को मैं शब्दों में बयान करूँ वो शब्द भी नहीं है, क्योंकि इन लोगों ने बहुत जी जान लगाई हमारे प्रोजेक्ट को सफल करने में। तो आप लोग से अनुरोध है, आप आए, हम सुलभाताई का स्वागत कर रहे हैं। शुभेच्छा देते आणि आज महिला मंडळाच्या वतीनं 56 भोग ताईसाठी 56 भोगचं या ठिकाणी आयोजन केलं। त्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना आणि आपल्या अमरावती शहरामध्ये जे धन आहे त्यांना सुद्धा त्यांनी 56 भोगच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करणार आहे। याच्या महिला मंडळाचं अभिनंदन करते आणि सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देते। धन्यवाद। ठीक है, हर साल नहीं इसके अंदर जो भी आप बोले श्री महाकाली माता के आशीर्वाद से महावीर भगवान जयंती के निमित्त हमारे स्वामी महावीर भगवान जी के जो उनके कार्यकाल से जो नियम पद्धति चालू थी, महावीर भगवान के कार्यकाल से, वो कार्यकाल आप लोगों ने भी देखे और हम लोगों ने देखे, पर मुझे प्रेरणा मिली हुई है कि उनका नाम ज्यादा घोषित करें। उनके कार्यकाल से जो भी नीचे के मानव योनि के अंदर जो जो सेवा बन रही है, हमारे अमरावती शहर के पूरे जैन समाज के लोगों ने जो आज इतना बड़ा यहाँ पे 56 भोग का नहीं, 56 भोग तो एक होना चाहिए शुभ, बाकी 56 से अधिक भोग गौ माता के नाम से यहाँ पे कार्यक्रम करे हैं। इस कार्यक्रम के शुभ अवसर पे और हमारे स्वामी महावीर भगवान के नाम से आप लोगों ने जो कार्यक्रम करे हैं, उसके लिए मैं माता को ये प्रार्थना करता हूँ, हे महावीर भगवान, हमारे स्वामी महावीर भगवान सबको सद्बुद्धि देवे और सभी का हाथ से ऐसे जन कल्याण और ऐसे 56 भोग हर साल नहीं, मैं तो 365 दिन रोज बनना चाहिए और गौ माता को देना चाहिए। बस मैं ये महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से, क्रांति दल की ओर से मैं ये घोषित कर रहा हूँ यहाँ पे। और मुझे विश्वास है कि हर साल
महाकाली शक्तिपीठ की तरफ से हमारे जैन भाइयों को इसके अंदर जो भी योगदान लगेगा उसमें योगदान में देने को तैयार होगा। लगी हो छप्पन थाली की छप्पन टीरिया लगेंगे 70 आए हुए 56 भोग का नाम है वो। और हमने भगवान का जन्म और हमने जो दूर की गौशाला है जहाँ लोग कम पहुँचते हैं। आओ भैया। महावीर भगवान की जयंती है। इस उपलक्ष्य में अमरावती में जैन समाज की तरफ से जो उपक्रम होने जा रहा है कि गौशाला को 56 भोग का खाना, ये सभी तरफ से हमारे जैन समाज के सभी भावी भक्तों ने अपने तरीके से जमा किया है और 56 भोग गौशाला में पहुंचा के गाय की सेवा करना महावीर जयंती निमित्त ये बड़ा महाराष्ट्र में पहला उपक्रम है जो ऐतिहासिक उपक्रम होने जा रहा है। मैं महिला मंडल के हमारे प्रतिभा ताई चोपड़ा इनको शुभकामनाएं दूंगा और हमारे महेंद्र भाई उनको भी शुभकामनाएं दूंगा कि अच्छा उपक्रम किया है और इसका संदेश पूरे महाराष्ट्र में जाएगा और महावीर जयंती निमित्त हर जगह पे 56 भोग का खाना ये गौशाला में पहुंचाने का उपक्रम अमरावती से शुरू हुआ है। ये महाराष्ट्र के कोने तक पहुंचेगा। ऐसी सभी को मैं महावीर जयंती निमित्त शुभकामनाएं। जैन संस्कार युवा मंचचे कार्यकर्ते आणि JPP जैन महिला फाउंडेशनच्या पदाधिकारी महिलांनी मिळून गोमातांसाठी हा सेवाभावी उपक्रम यशस्वी केला। या 56 भोगांचं वाटप अमरावतीतील विविध गौरक्षण संस्था आणि गोशाळांमध्ये करण्यात आलं। सिटी न्यूजचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजेतिया यांनीही या सेवेमध्ये स्वतःचा सक्रिय सहभाग नोंदविला। संपूर्ण परिसरात भक्तिमय आणि सेवाभय वातावरण निर्माण झालं होतं। सेवा हीच खरी पूजा आणि त्या पूजेचं उत्तम उदाहरण म्हणजे हा 56 भोग गो सेवेचा उपक्रम। महावीर जयंतीच्या निमित्ताने अमरावतीतून मिळालेला हा संदेश संयम, करुणा आणि अहिंसा हे नक्कीच अनेकांच्या मनात ठसा उमटवेल। स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कृषी मंत्री, अमरावतीचे सुपुत्र, शिक्षणप्रेमी आणि समाजसेवक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांची आज 60वी पुण्यतिथी। अमरावतीच्या शिवाजी शिक्षण संस्थेत त्यांच्या पवित्र स्मृतीला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री पंकज भोयर यांनी अभिवादन केले आणि या महान कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी एकमुखी मागणी झाली, ती म्हणजे त्यांना भारतरत्न मिळावं। डॉक्टर पंजाबराव देशमुख स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री, भारतीय संविधानाचे सदस्य, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक, शेतकऱ्यांचे कैवारी, शिक्षणाचा प्रसार करणारे युगपुरुष। त्यांच्या 60व्या पुण्यतिथी निमित्त शिवाजी शिक्षण संस्था अमरावती येथे खास कार्यक्रम पार पडला। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री पंकज भोयर, खासदार बळवंत वानखडे, खासदार अनिल बोंडे आणि इतर मान्यवरांनी डॉक्टर देशमुख यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली। कार्यक्रमात प्राध्यापक आठविले यांनी लिहिलेलं भारतीय संविधान आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं। पण या सर्वांपलीकडे या कार्यक्रमातून एकमुखाने मागणी झाली ती डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा याची। हा आवाज केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा आहे आणि देशाचाही। आम्ही केंद्र सरकारकडे या मागणीचा पाठपुरावा करणार। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नांची पराकाष्ठा करेन, असे आश्वासन महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले। आपल्याला या शिक्षण संस्थेला ऍडव्हान्स करायचा आहे, तेही आपण करू। एक महत्त्वाची मागणी मी 16 तारखेला देवेंद्रजी येणार आहे तेव्हा त्यांना मी विनंती करेल, कारण सरकारकडून आपल्याला पाठवायचं आहे तर खोडकेताई आहे, मी आहे, प्रवीण आहे, माननीय पंकज आहे, आपण सर्व मिळून शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख साहेबांना या ठिकाणी भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे। याकरता जो काही प्रस्ताव
जो काही प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी करावायचा असतो, पाठवायचा असतो, त्याकरता आपण सर्व पुढाकार घेऊ. कारण या संस्थेचं कर्ज आपल्यावर आहे आणि हे संस्थेचं कर्ज काही ना काही चुकवलं पाहिजे. ते कर्ज कधीच चुकत नाही, पण काही ना काही चुकवलं गेलं पाहिजे. आणि भाऊसाहेबांनी जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला एवढं मोठं करण्याकरता जे परिश्रम केल्या त्या काळामध्ये, त्या परिश्रमाचं जर चीज काही केलं पाहिजे तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण भारतरत्न मिळवण्याकरता निश्चितपणे सर्व प्रयत्न करूया. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त डॉक्टर देशमुख यांना फक्त आदरांजलीच नव्हे तर देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानाची मागणी झाली आहे. हे केवळ एक सन्मान नाही तर त्यांच्या कार्याला मिळालेलं न्यायाचं प्रतीक ठरेल आहे. अमरावतीत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा कहर. एका झटक्यात संपूर्ण शहरात अंधार. सोसायटीच्या वाऱ्याने झाडं उन्मळून पडली, वीज गुल आणि शेतीला लागला जबरदस्त फटका. ही केवळ निसर्गाची लीला नाही तर शेतकऱ्यांसाठी संकटाचं नवं प्रकरण सुरू झालंय. अमरावती जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे एकीकडे उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुसरीकडे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी संकटाची नांदी ठरला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक भागातील वीज खंडित झाली. संत्रा, आंबा, टरबूज, खरबूज, तीळ, भुईमुगासारख्या उन्हाळी पिकांना या पावसाचा जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये आंब्याची गळ होऊ लागल्याची नोंदी आहे. हवामान विभागाने पुढील 2 दिवस तापमानात घसरण होईल आणि पूर्व विदर्भात हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तविला आहे. परंतु या पावसाने शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढविली असून या वातावरणात शहरातील विजेचा पुरवठा विस्कळीत झाला असून नागरिक अंधारात अडकले आहेत. काही भागांमध्ये वीज वितरणाच्या यंत्रणेवर जबर फटका बसला आहे. परिणामी नागरिकांसोबत शेतकरी वर्ग देखील हवालदिल झाला आहे. अचानक झालेल्या या नैसर्गिक कहरानं अमरावतीतील शहरी व ग्रामीण भागात एकच खळबळ उडवून दिली आहे. उन्हाळ्यातही पावसाची ही क्राईम स्टाईल एंट्री. आता हवामान किती वेळ अस्थिर राहणार, शेतकऱ्यांचं नुकसान थांबणार की अजून संकट वाढणार? गव्हाच्या पोत्यांची रांग, व्यापाऱ्यांची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी घडली एक नवी क्रांतीची सुरुवात. परंतु या बदलामागे काही वर्षांची दुःखद कहाणी दडली आहे. गुरुवारी अमरावतीच्या प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तब्बल 20,000 गव्हाच्या पोत्यांची मोठी आवक झाली. शेतकऱ्यांना मिळालेला भाव होता 3,000 ते 2,500 रुपये प्रति क्विंटल. कधी काळी या बाजार समितीत रात्रभर शेतकऱ्यांचे काटे लागत, थकवा, अंधार, गैरसोयी यामधून शेतकऱ्यांना आपल्या मालाचं मोजमाप करून घ्यावं लागायचं. काही वेळा तर काट्या टाकण्यासाठी व्यापाऱ्यांकडून उशिराचा फायदा घेत सौदेही कमी दरात व्हायचे. मात्र आता सभापती प्रतिभा ठाकरे व संचालक मंडळाच्या निर्णयाने सगळं चित्र बदललंय. सकाळी 9 वाजतापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत सगळे काटे पूर्ण. कास्तकारांना रोख रक्कम तात्काळ दिली जाते. हा निर्णय शेतकऱ्यांच्या न्यायासाठी क्रांतिकारी ठरतोय. पण प्रश्न उरतो, ही चांगली पद्धत याआधी का नव्हती? कोण होते ते लोक जे रात्रभर शेतकऱ्यांना अडकवत होते? काट्यावरून किती काळ सावकारी व दलालांचे जाळं पसरलेलं होतं. गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून जेव्हापासून नवीन सभापती विराजमान झाल्या तेव्हापासून आम्ही काही नियमावली बदल केल्या. मार्केटच्या जे याच्यापूर्वी चालत होता त्यामध्ये प्राथमिकता जर पाहिलं तर पूर्वी हराश हे 10, 10:30, 11 वाजता चालू होत होतं. तर आम्ही त्यामध्ये बदल केला. सकाळी 9 वाजता हा गव्हाचा हरास करतो आम्ही. त्यानंतर 11 वाजता सोयाबीनचा आणि त्याच्यानंतर 1 ते 1.5-2च्या दरम्यान चना आणि तूर असं आम्ही ते ठरवलेला वेळ. त्याच्यामुळे काय फरक पडला की जो शेतकरी वर्ग होता ज्यांना तासनतास ताळकडत बसायला लागत होतं उन्हापानामध्ये, तो वेळ वाचत आहे. आणि 9 वाजता जसं आमचा हरास होते आणि तो रोटेशन पद्धत नव्हते. आज या आठवड्यातून झाला तर दुसऱ्या आठवड्यातून म्हणजे सर्वांना समान न्याय मिळते. आणि पूर्वी असं होतं की जिथून होतं तिथून चालू होत होता. त्यामुळे काही लोक तिथपर्यंत व्यापारीच पोहोचत नव्हते. त्यामुळे याच्यामध्ये शेतकऱ्याचाही फायदा झाला, अडत्याचाही फायदा झाला, व्यापाऱ्याचाही फायदा झाला. आणि त्याचे नेमके जे त्याचे चांगले परिणाम असे आहेत की सर्व शेतकरी आपले 4 वाजेपर्यंत सर्व माल मोजमाप करून आपली पट्टी करून आपल्या घरी जातात आहे. त्यामुळे निश्चितच आमच्या मार्केटमध्ये घेतलेल्या निर्णयाचं शेतकरी वर्गात आम्ही आणि सर्वच वर्गातून स्वागत होतं. हर हप्त्यापेक्षा यावर्षी या हप्त्यात जरा चांगलीच आवक आहे गव्हाची. आणि आमच्या महालक्ष्मी फळावर 3,000 रुपयापासून तर 2,600-2,700 रुपयापर्यंत चांगल्या पद्धतीचा गहू विकला गेला. आणि मिल क्वालिटी 2,480 रुपयापर्यंत विकला गेला.
पहिले जे शेतकऱ्यांचे मोजमाप जे आहे ते रात्रभर चालायचे, परंतु आता दिवसभरामध्ये आता आमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने असे नियम काढले की फक्त 8 वाजेपर्यंत काटे करण्यात येईल आणि वातावरणाची काही गडबड जर राहिली तर त्याच्यात टाईम वाढू भेटेल. काय झालं का शेतकरी सकाळपासून इथं येत होता आणि व्यापारी आणि अडते यानं मनोपल्ली चालू केली होती. 4 वाजताच्या नंतर ते हरास करत आणि रात्री 12 वाजेपर्यंत काटे चालू करत. शेतकऱ्याला इथं राहायची व्यवस्था करावी लागेल बाजार समितीने. आणि दुसरी गोष्ट, शेतकऱ्याचा ज्यावेळेस काटा होईल त्यावेळेस शेतकरी हजर नव्हता, व्यापाऱ्याच्या मतानं काटा होऊन जाय. आणि कोण्या काटा करताना कधी 700 ग्रॅम, कधी 800 ग्रॅम, कधी 900, कधी 1 किलोपर्यंत कास्तकाराचा माल जास्त घेत होता. आम्ही 8 वाजताचा जो निर्णय घेतला, 8 वाजतापासून हरास आणि 4 वाजेपर्यंत काटे, यानं शेतकऱ्याचा फायदा झाला. शेतकऱ्याचा माल व्यवस्थित होऊन राहिला, वेळेवर पट्टी भेटून राहिली आणि शेतकरी दिवस दुपारच्या अगोदर आपल्या घरी चालतात. गहू विकून समाधानाने घरी परतणारा शेतकरी हीच खरी बाजार समितीची प्रतिष्ठा. एक निर्णय, एक बदल आणि हजारो कास्तकारांच्या चेहऱ्यावर समाधान. परंतु आपण विसरू नये, या निर्णयामागे आहे गेल्या कित्येक वर्षांचा अन्याय आणि अव्यवस्थेचा काळा इतिहास. अहिंसेचा महामंत्र आणि जिओ और जीने दोचा संदेश घेऊन परतवाडा शहरात एक आध्यात्मिक भव्य शोभायात्रा निघाली. महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने शहराच्या रस्त्यांवर अध्यात्माचा आणि अहिंसेचा रंग फुलवला. परतवाडा येथील श्री चंद्रप्रभू मंदिरातून 10 एप्रिल रोजी सकल जैन समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ही शोभायात्रा सदर बाजार ते मिश्रा लाईन, टिळक चौक, धुराणी चौक असा मार्गक्रमण करत पुन्हा सदर बाजारात आली. जिथे महाआरतीच्या पवित्र वातावरणात या यात्रेचा समारोप झाला. जैन समाज अहिंसेच्या मार्गावर चालणारा समाज असून या शोभायात्रेद्वारे अहिंसा परमो धर्म आणि जिओ और जीने दो हा संदेश शहरभर दिला गेला. पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने महिला, पुरुष, तरुण आणि बालक सहभागी झाले होते. ढोल, ताशा, रांगोळ्या, झाक्यांनी नटलेली ही शोभायात्रा धार्मिक एकतेचा सुंदर अनुभव देणारी ठरली. परतवाड्याच्या रस्त्यावर भक्तीचा महापूर उसळला होता. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सकल जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. स्थानिक नागरिकांनीही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वागत करत एकतेचं दर्शन घडविलं. जन्मोत्सवाचा प्रोग्राम आहे, याबद्दल गावात शांतता, नियमबद्धता आणि कोणालाही काही इजा न होता. आमचा जो धर्म अहिंसा परमो धर्म, कोणाला इजा न करता, काही न करता आपलं शांततेनं आम्ही जी एक आमच्या भगवान महावीराची मिरवणूक साजरी करतो, तो एक पूर्ण समाजाला आदर्शाचा एक संदेश आहे. आणि त्या संदेशाच्या हिशोबानं जसं महावीर जयंती सांगितलं, आमच्या गुरुबा आमच्या महावीराने सांगितलं आहे, जिओ और जीने दो, त्याचं आम्ही पूर्णतः पालन करतो आणि त्या हिशोबाने आम्ही राहतो. आमचं पूर्ण समाज पूर्ण वर्षभर आम्ही देशासाठी समर्पित असतो, समाजासाठी समर्पित असतो आणि आमच्याकडून कधी कोणाला इजा होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही, की आम्ही 100% खात्री आम्ही स्वतः दखल घेतो. त्याच्यामुळे आम्हाला कधी त्रास होत नाही. महावीर भगवान ने आज अहिंसा का संदेश दिया है और यह अभी भी उपयोगी है. आज हम देख रहे हैं कितनी हिंसा फैली है, पर महावीर भगवान ने तो जीव जंतु को भी मदद करने की बात कही थी, उनसे भी उनके प्रति भी अहिंसा दिखाई थी. पर आज परिस्थिति ऐसी है कि मानव मानव का खून कर रहा है और चारों ओर युद्ध का वातावरण है. तो आज वास्तव में महावीर भगवान का जो संदेश है, जियो और जीने दो, आज प्रासंगिक है और यदि उस पर चले तो हमारे संसार में सब सुख शांती ही आएंगी. महावीर भगवानांची जयंती आहे, जन्मदिवस. महावीर भगवानांचा एकच संदेश आहे, जिओ और जीने दो.
जय जिनेन्द्र। आज महावीर स्वामी की जन्म महोत्सव कल्याणक मनाया गया है। भरतवाड़ नगरी के अंदर बहुत अच्छे से सबकी उपस्थिति अच्छी रही है और ये हर साल के हिसाब से हर साल मनाया जाता है महावीर जयंती का महोत्सव। सबको जय जय, बहुत बहुत धन्यवाद। भगवान महावीर स्वामी का जन्म कल्याणक है और ये महोत्सव पूरे देश में, पूरी दुनिया में सभी जैन धर्म वालों के लिए अति प्रिय उत्सव है। इस दिन सब जैनी लोग इकट्ठा होकर हर जगह रैली निकलती है, चाहे यूएस हो, चाहे कनाडा, अमेरिका, यूरोप, इंडिया, सब जैन बहुत उत्साहित होकर इस सभा रैली में सकल जैन समाज पूरी दुनिया में जितने भी रैली में जाते हैं और अपने भगवान के जन्म कल्याणक को बहुत उत्साह से मनाते हैं। महावीर स्वामींचा जीवनमार्ग म्हणजे संयम, करुणा आणि सत्याचं प्रतीक. परतवाड्यातील ही शोभायात्रा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक ऐक्यतेचा सुंदर संदेश देणारी या ठरली आहे. वाकी रायपूर येथील पिण्याच्या पाण्याची टाकी पूर्ण झाली आहे, मात्र त्यामध्ये पाणी पुरवठा होत नाही. जलजीवन मिशन अंतर्गत बनवण्यात आलेल्या या टाकीच्या बाबतीत संबंधित ठेकेदारावर आरोप करण्यात आले आहेत आणि नागरिकांनी तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने गावात पाण्याचा मोठा तुटवडा आहे. गावकऱ्यांची या समस्येबद्दल काय भावना आहेत आणि त्यांनी कुठे धडक मागणी केली आहे हे जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये. वाकी रायपूर भातकुली तालुका या गावात जल जीवन मिशन अंतर्गत 50,000 लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी तयार करण्यात आली होती. मात्र 3 महिने होऊन गेले तरी संबंधित ठेकेदाराने पाईपलाईन जोडली नाही. त्यामुळे पाणी पुरवठा सुरू होण्याची वाट पाहणारे नागरिक हताश झाले आहेत. गावकऱ्यांनी मोठी समस्या ही आहे की उन्हाळ्याच्या या तीव्र उन्हात गावाला 4 दिवसांनी एकदाच पाणी दिले जाते. त्यामुळे प्रत्येक घराच्या बाहेर पाणी आणण्यासाठी चक्कर मारणाऱ्या नागरिकांचा त्रास वाढत आहे. वाकी रायपूर येथील 50,000 लिटर क्षमता असलेली टाकी पूर्ण झाली तरीही त्यामध्ये पाणी येत नाही. यावर गावकऱ्यांचे म्हणणे आहे की जर टाकीमधून योग्य पाणी पुरवठा झाला तर पाणी प्रश्न सोडवला जाऊ शकतो. कितीही वेळा मागणी केली तरी दुसरी टाकी बांधण्याचे काम पूर्ण होऊन ती टाकी सुद्धा पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार यावर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे. आमच्या इथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं आधी 50,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. प्राधिकरणच्या हेही लक्षात आलं नाही की लोकसंख्येच्या मानानं ह्या गोष्टी करायला पाहिजे. पाण्याची टाकीची क्षमता हे जास्त असायला पाहिजे होती, पण आधी 50,000 लिटरची क्षमतेची टाकी बांधली. त्यामुळे आमचे एकमेव गाव असं आहे आपल्या एरियामधलं किंवा 105 गावाची जी योजना आहे यामधलं एकमेव गाव असं आहे की आमच्या इथं चौथ्या दिवशी पाणी आहे. त्यामुळं आम्ही वारंवार पाठपुरावा करून दुसरी पाण्याची टाकी रायपूरसाठी त्याची मागणी केली आणि टाकी झालीसुद्धा, पण टाकी 3 महिने होऊन बांधकाम पूर्ण होऊन अजूनही त्या टाकीमध्ये पाण्याचा पुरवठा हा होत नाही आहे. आणि आता लागलेला हा उन्हाळा, प्रत्येक प्राण्यांना सुद्धा पाणी पाहिजे, माणसांना पण जास्त पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे या पाण्याची गरज लक्षात घेता हे लवकरात लवकर या नवीन टाकीतून पाण्याचा पुरवठा व्हावा अशी गावकऱ्यांची इच्छा आहे. हे गाव 2 आहेत, वाकी आणि रायपूर. पाण्याची टाकी पहिलेच मोठी करायला पाहिजे होती शासनानं, परंतु पाण्याच्या टाक्या लहान केल्या कारणामुळे या गावले रायपूर गावले पाण्याची टाकीची आवश्यकता होती. त्या हिशोबानं ह्या टाकीचा फायदा रायपूर या गावले होईल. वाकी रायपूर येथील पाणी पुरवठ्याच्या समस्येचे सखोल विश्लेषण आपण बघितले. गावकऱ्यांच्या तात्काळ पाणी पुरवठ्याच्या मागणीला प्रशासनाकडून उत्तर मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे आहे. 12 एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात साजरा होणाऱ्या हनुमान जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातील जहांगीरपूर येथील जागृत हनुमान मंदिरात लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. या मंदिरात प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह अनेक नामवंतांनी घेतलेलं दर्शन आहे. या वर्षीची यात्रा आणखी भव्य आणि दिव्य असणार आहे. याकरिता जय्यत तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती विश्वस्त मंडळांनी दिली आहे. या कार्यक्रमात गर्दीच्या आड कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता प्रशासन सज्ज आहे. गावात आणि मंदिर परिसरात सीसीटीव्ही बॅरिकेड्स, वॉच टॉवर्स बसवले जाणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त राहणार आहे. कार्यकारी विश्वस्त श्री महारुद्र मारुती संस्थान जहांगीरपूर आपल्या समोर विनंती करण्यास उपस्थित झालेलो आहे की हनुमान जन्मोत्सव दिनांक 12 एप्रिल शनिवारी रोजी संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात साजरा होणार आहे. आपल्या भागातील सर्वात मोठं जागृत देवस्थान, नावाजलेलं देवस्थान श्री महारुद्र मारुती संस्थान जहांगीरपूर येथे फार मोठी
हनुमान जन्मोत्सवाची तयारी करण्यात आलेली आहे. आपण सर्वांना विनंती आहे की आपण सहपरिवार इष्टमित्रासह जहागीरपूरला येऊन महारुद्र मारुतीचा आशीर्वाद घेऊन महाप्रसाद घेऊन आम्हाला उपकृत करावे. हनुमान जन्मोत्सव एक श्रद्धेचा उत्सव आहे, परंतु गर्दीच्या सावलीत सावधगिरी तितकीच महत्वाची आहे. आज जगाला अहिंसा, शांती आणि अपरिग्रहाचा अमूल्य संदेश देणारे भगवान महावीर यांचा जन्मोत्सव संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अकोला शहरातही आज जैन समाजाच्या वतीने एक भव्य रॅली काढण्यात आली. चला पाहूया या विशेष रॅलीचा सविस्तर अहवाल. भगवान महावीर यांना जैन धर्मातील 24वे तीर्थंकर मानलं जातं. त्यांच्या जन्मोत्सवानिमित्त अकोला शहरात जैन बांधवांच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आलं. जुन्या जैन मंदिरातून सुरुवात झालेली ही रॅली ढोल ताशांच्या गजरात आणि महावीर स्वामी की जयच्या घोषणांनी गगनात भरारी घेत गेली. या रॅलीत महावीर स्वामींची प्रतिमा रथात विराजमान करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीत लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. पारंपरिक वेशात सजलेली मुले आणि महिलांनी वातावरण अधिक भक्तिमय केलं. सारे जेंट्स सारे रथ एक जगह मिलेंगे। अभी सिंक्रो नहीं हुआ पूरा, ये सिंक्रो वहाँ होएगा। वो भी बड़ी लंबी बना, अच्छी डाल 2-2.5 मिनट की डाल।
संपूर्ण रॅली अहिंसा व शांती धर्माचं महत्त्व पटवून देणारी ठरली. या उपक्रमांमुळे महावीर स्वामींचा संदेश नव्या पिढींपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. रॅली दरम्यान नागरिकांनीही रस्त्यावर उभे राहून उत्सवात सहभाग घेतला. अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या भगवान महावीर यांचा आजचा जन्मोत्सव अकोला शहरासाठी एक अभिमानाचा क्षण ठरलाय. एप्रिलच्या उकाड्याने संपूर्ण देश होरपळतो आहे आणि त्याच दरम्यान अकोल्यात घडलेली ही थरारक घटना अंगावर शहारे आणणारी आहे. तापमानाने उच्चांक गाठलेला असतानाच अकोल्यातील गोरक्षण रोडवर एका धावत्या कारला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. मात्र सर्वात मोठी बाब म्हणजे या अपघातातून कारमधील प्रवासी थोडक्यात बचावले. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात संपूर्ण देशात तापमानाची वाढ होत आहे. विदर्भातील अकोला शहरात तर पिळवणुकीचं प्रमाण सर्वाधिक आहे आणि याच शहरात आज एक थरारक घटना घडली. अकोल्यातील गोरक्षण रोडवर एक धावती कार शॉर्ट सर्किटमुळे पेटली. कारमधील प्रवाशांना आग लागल्याचं दिसताच ते बाहेर पडले, पण कार पुन्हा एक भयंकर आग होऊन संपूर्ण जळून खाक झाली. अग्निशमन दलाला तात्काळ कळविण्यात आलं आणि ते घटनास्थळी दाखल झाले. अत्यंत धाडसी व धक्कादायक ही आग विझवण्यात आली असली तरी संपूर्ण कार जळून खाक होण्याची घटना रंजक होती. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसून सर्व प्रवासी सुखरूप आहेत. अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. रेल्वे स्टेशनजवळ रात्रीच्या अंधारात एका निरागस मुलीवर घडलेला अत्याचार. अकोला शहरात समाजमन हादरवणारी ही घटना आता उघडकीस आली आहे. अवघ्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पसार झालेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला आहे. ही धक्कादायक घटना आहे अकोला शहरातील, जिथं 7 एप्रिलच्या रात्री एका अल्पवयीन मुलीवर रेल्वे स्टेशन परिसरात एका अज्ञात मोटरसायकल स्वाराने अत्याचार केला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पळून गेल्यानंतर पोलिसांनी एक विशेष पथक तयार केलं. अनेक दिवसांच्या अथक तपासानंतर शेवटी आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी गांभीर्याने लक्ष घातलं होतं. पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही संपूर्ण पथकासोबत कार्यरत होतो. आरोपीची लपण्याची ठिकाणं आम्ही शोधली आणि त्याला अटक करण्यात यश मिळवलं, अशी प्रतिक्रिया रामदासपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी दिली. पोलीस स्टेशन रामदासपेठ दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी रेल्वे स्टेशन परिसरातून एका अल्पवयीन पीडितेस मोटरसायकलवर बसून अकोटपैल परिसरामध्ये अत्याचार करणाऱ्या फरार आरोपितास शोध घेण्याकरता पोलीस स्टेशन रामदासपेठची एक टीम गठीत करण्यात आलेली होती. त्या टीमला तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे सदर पाहिजे आरोपी तोहिद खान समीर खान हा ताब्यात घेतलेला आहे. त्यास काल पोलीस स्टेशन रामदासपेठ येथे अटक कारवाई रात्री उशिरा करण्यात आलेली आहे. आज रोजी त्याला मान्य न्यायालयात हजर करून त्याचा PCR रिमांड घेऊन सदर गुन्ह्यामध्ये अधिक तपास करीत आहे. 14 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. पुढील चौकशीतून आणखी माहिती उघड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सकाळच्या सुमारास एक धक्कादायक अपघात घडला आहे. शिवणी येथून अकोल्याकडे जाणाऱ्या एका 4 चाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने कारने जोरदार धडक दिली आहे. ही घटना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ जवळ घडली असून वाहन चालक गंभीर जखमी झाला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 सकाळी घडलेली एक भीषण दुर्घटना. शिवणी येथून अकोल्याकडे येणाऱ्या 4 चाकी वाहनातील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्यावर जाऊन धडकली. ही घटना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाजवळ घडली. कारमधून प्रवास करणारे एकूण 3 प्रवासी होते. अपघातात कारचे मोठे नुकसान झाले असून चालक गंभीर जखमी झाला आहे. प्रसंगावधान राखून नागरिकांनी तातडीने मदतीस धाव घेतली आणि प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम चालू आहे. हा होता शिवणी अकोला महामार्गावरील एक भीषण अपघात. सुदैवाने प्रवासी सुखरूप वाचलेत आहे, परंतु चालक गंभीर जखमी झाला आहे. अकोटबद्दल मोठी बातमी समोर येते. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरातील मच्छी बाजारात मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीने थैमान घातलाय. या आगीत 6 ते 7 दुकाने जळून खाक झाली आहेत. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मध्यरात्री अकोटमधील मच्छी बाजारात भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग इतकी भयंकर होती की काही क्षणातच 6 ते 7 दुकाने जळून खाक झाली. स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला,
पण आग एवढ्या वेगाने पसरली की त्यांचे सर्व प्रयत्न फेल ठरले. सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो रुपयांचा माल जळून खाक झाला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आग आटोक्यात आणण्यात यश मिळविलं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. मच्छी बाजारातील ही आग प्रशासनासाठी एक मोठा इशारा आहे. बाजार परिसरातील सुरक्षेच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाय करणं गरजेचं झालं आहे. अकोला अमरावती महामार्गावर एक 4 चाकी वाहन अचानक जळायला लागलं. वाहन धावत असताना अचानक त्यातून धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. प्रसंगावधान राखून चालकाने गाडी बाजूला घेतली आणि सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. मात्र आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलं. सायंकाळच्या सुमारास अकोला अमरावती महामार्गावर एक विचित्र घटना घडली. बोरगाव मंजूजवळ एका 4 चाकी वाहनामधून अचानक धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आलं. काहीच वेळात धूर अधिक वाढला आणि वाहनाने पेट घेतला. चालकाने तातडीने वाहन महामार्गाच्या कडेला उभं केलं आणि त्यातले सर्व लोक बाहेर पडले. आग जळताच तेथील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी लवकरच आगीची तीव्रता एवढी वाढली की वाहन पूर्णपणे जळून खाक होण्याची शक्यता निर्माण झाली. अग्निशमन दलाला सूचित केल्यानंतर ते तिथे धावले, पण तोपर्यंत वाहनाच्या इंटिरियर्समध्ये आग भयंकर पसरली होती. तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या भयानक आगीनंतर नशिबाने कोणाचंही प्राणहानी झाली नाही, मात्र या घटनेने एक मोठा धक्का दिला आहे. तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असली तरी देखील वेळोवेळी वाहनांच्या देखभालीची आवश्यकता आहे. सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने जागरूक राहणं अतिशय महत्वाचं आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे एका व्यक्तीला अवैधरित्या देशी दारूचा साठा बाळगण्याप्रकरणी अटक केली आहे. तेल्हारा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे उकडी बाजार तेल्हारामध्ये छापा टाकला आणि विशाल अंभोरे या आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीच्या घराची झडती घेतली असता तेथे सुमारे 25,000 रुपयांचा देशी दारूचा साठा आढळला. आरोपी देशी दारूच्या अवैध साठ्याच्या व्यापारात गुंतलेला होता आणि या साठ्याची विक्री त्याने अलीकडच्या काळात सुरू केली होती. या कारवाईनंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणी अधिक माहिती मिळविण्याची छाननी केली जात आहे. अशा प्रकारच्या अवैध व्यवहारांसाठी पोलिसांची ही सखोल कारवाई नक्कीच महत्वाची आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर गावात श्री जयाजी महाराजांची जत्रा साजरी झाली आहे. ही यात्रा शेकडो वर्षांची परंपरा असलेली आहे आणि त्यात एक अनोखी व ऐतिहासिक परंपरा जपली जात आहे, जी आहे गाड पगार. 5 बैलगाड्या ओढण्याची अद्भुत परंपरा. मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील श्री जयाजी महाराजांच्या जत्रेचा शेकडो वर्षांचा इतिहास आहे. प्रत्येक वर्षी या यात्रेचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते, परंतु या यात्रेचे खास आकर्षण म्हणजे गाड पगार. गाड पगाराची परंपरा म्हणजे एकाच वेळी 5 बैलगाड्या ओढण्याची अनोखी परंपरा. फक्त 7 दिवस फक्त दूध पिऊन उपवासी राहतात आणि त्यानंतर ह्या यात्रेच्या दिवशी एका भक्ताने आपल्या कमरेला आकोडा बांधून 5 बैलगाड्या एकट्याने ओढाव्यात. प्रत्येक बैलगाडी 100 ते 150 लोक बसलेले असतात. हे दृश्य अत्यंत आकर्षक आणि ऐतिहासिक आहे. यात्रेच्या दिवशी सासरी गेलेल्या आणि विवाहित कन्याही आपल्या पतीसह आपल्या माहेरी येतात आणि संपूर्ण गावात रोडग्याचा महाप्रसाद घराघरात बनविला जातो. यात जातभेद नाही आणि सर्व समाजातील भक्त मोठ्या श्रद्धेने गाड पगार ओढतात. जयाजी महाराज संस्थान हिरपूर येथील आज यात्रानिमित्त या संस्थेचे अध्यक्ष बनोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि बऱ्याच वर्षापासून या मंदिराच्या जीर्णोद्धार सुद्धा करण्यात आलेला आहे. आणि आज रोजी या मंदिराचा इतिहास असा आहे की या मंदिरामध्ये मूर्ती नाही, फोटो नाही, परंतु सप्तेवर आणि ग्रामीण संस्थान आहे आणि पारंपरिक पद्धतीने या महादेवाची सेवा या जयाजी महाराजांनी केली आणि या जयाजी महाराजांचा आशीर्वाद हिरपूर ग्रामस्थांना लाभलेला आहे आणि त्यांची कृपा या हिरपूर ग्रामस्थ असल्यामुळे भाविक भक्त नेहमी श्रद्धेने गाडपगाराचा नवस असतो, हा नवस आपला पूर्ण करतो. अशा ऐतिहासिक आणि अनोख्या परंपरेचा अनुभव घेण्यासाठी या यात्रेला हजारो भाविक उपस्थित होतात.
श्री जयाजी महाराजांची आशीर्वाद आपल्यावर सदैव असो। ही यात्रा नवा उत्साह आणि श्रद्धा घेऊन येते आणि सर्वांच्या हृदयात एक नवा विश्वास निर्माण करते। धरणांमध्ये गाळ, शेतात नापिकी आणि प्रशासनाकडनं रंगीत चित्ररथांची मिरवणूक। यवतमाळ जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजनेचा शुभारंभ झालाय, परंतु या योजना फक्त पोस्टर पुरत्याच आहेत का? शेतकऱ्यांचा खरा फायदा होतोय की पुन्हा एकदा घोषणा आणि घोषणाच? जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या जनजागृती रथाला शुभारंभ झाला। 15 दिवस 200 गाव आणि सरकारी चित्ररथाचा जल्लोष। पण या रथाच्या मागे लपलेली आहे शेतकऱ्यांच्या हकीकतीची एक भयावह कथा। मुद्दा आहे, गाळ काढतोय कोण, गाळ जातोय कुठे, अनुदान मिळतंय का खरंच, या योजनेखाली कोण पात्र? अल्पभूधारक, सीमांत शेतकरी, विधवा, अपंग व आत्महत्याग्रस्त कुटुंबीय। पण अर्ज कधी पास होतो, कधी लाभ मिळतो यावर सरकार गप्पच। नाल्यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या नावाखाली गेल्या वर्षी अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराच्या केसेस समोर आल्या होत्या। काम झालं नसतानाही पूर्ण निधी उठवण्यात आल्याचा आरोप। म्हणूनच प्रश्न, योजना आहे की जनतेच्या पैशांवरचा ढोंगी इव्हेंट? शासनाच्या नियमांनुसार सुपीक गाळ शेतात टाकल्याने जमीन सुपीक होते, पण प्रत्यक्षात अनेक शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, डंपर व मजुरीचाच खर्च परवडत नाही। मग ही योजना नेमकी कुणासाठी, असा प्रश्न यावेळी उपस्थित राहतो। शासनाच्या योजनांचं रूपांतर जर प्रचाराच्या रथातच झालं तर शेतकऱ्यांची आशा हळूहळू आक्रोशात बदलते। चित्ररथ निघाला खरा, परंतु गाळमुक्तीचा गाळ अजूनच खोल जातोय। योजना मृद व जलसंधारणासाठी आहे की मतसंवर्धन व जनसंपर्कासाठी? शेतकरी आत्महत्या, सावकारांचे जाळे, विम्याचा अभाव आणि आश्वासनांचा पाऊस। परंतु या संकटात एक ठोस आवाज उठलाय ऍडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांचा। तिच्या महसूल भवनात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी थेट सूचना दिल्या आणि उघड केला शेतकऱ्यांसाठी असलेला सिस्टीमचा गुन्हा। जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात एक महत्त्वाची बैठक पार पडली, पण ही केवळ औपचारिक चर्चा नव्हती, तर शेतकऱ्यांच्या जीवाला लागलेल्या प्रश्नांचा धगधगता आढावा होता। वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलांडे पाटील यांनी या बैठकीत स्पष्टपणे सांगितले की शेतकऱ्यांना केवळ योजना नव्हे, जगण्याचं बळ द्यावं लागेल। प्रमुख मुद्दे जे गुन्हेगारी यंत्रणेप्रमाणे उघड झाले, गायरान जमिनीवर चारा लागवड नाही, शेतकऱ्यांना चाऱ्याच्या नावाने झुलवलं जातंय, विमा कंपन्यांचे प्रतिनिधीच गावात नाहीत, मग नुकसान भरपाई देणार कोण? जैविक प्रयोगशाळा केवळ कागदावरच, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मिळते फक्त आश्वासन। हमी दराचा तक्ता बाजारात नाही, व्यापारी मनमानी करतायत, शेतकऱ्यांचा माल कवडीमोल भावात जातोय। शेतकरी कुटुंबांना योजना माहितीच नाहीत। माहितीचा अभाव म्हणजे प्रशासनाचं थेट अपयश। शेत जमिनी सावकारांच्या ताब्यात, पण मिशनने 63 हेक्टर जमीन परत मिळवून दिली ही आशेची किरण। परंतु कसं ते जोपर्यंत 5 बोट एकत्रित होत नाही, याच्यातल्या एक बोट फक्त कृषी विभाग आणि याचं थोडी मागे राहते। तर यावेळेस अशी चूक होऊ देऊ नका, ठीक आहे? शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे। 1/2024 सुमोटो रिट पिटिशन दाखल झालेली आहे। या सर्व गोष्टींची आपण म्हणजे काळजी घ्या। शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, त्यांना सेकंड सोर्स ऑफ इन्कम सुरू झालं पाहिजे। जोपर्यंत चारा येणार नाही सर, तोपर्यंत मला तरी असं वाटत नाही की दुधाची क्रांती होईल। या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी सुदर्शन गायकवाड, विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते। हेलांडे पाटलांनी स्पष्ट आदेश दिले, प्रत्येक विभागाने सामूहिक जबाबदारी घ्यावी, अन्यथा कारवाईला तयार राहा। सिस्टीमची झोप उडवणारी बैठक आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवणारा नेता ॲडव्होकेट निलेश हेलोंडे पाटील यांनी दिलेले आदेश जर खरंच अंमलात आणले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील। परंतु प्रश्न एवढाच, योजना जमिनीवर उतरतील का? हिंगणी गावात गेल्या 15 वर्षांपासून सुरू असलेली एक मोठी पाण्याची चोरी अखेर उघडकीस आली आहे। गोपाल दातकर यांनी स्वतःच पाणीदार म्हणून निर्वत गावाच्या पाण्याचा लाखो रुपयांचा अपहार केल्याचं समोर आलं आहे। 2010 पासून गोपाल दातकर हे गावातल्या सरकारी पाण्याच्या पाईपलाईनवर बेकायदेशीरपणे जोडणी करून पाणी चोरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे।
लोखंडी पाईपद्वारे थेट त्यांच्या घरात आणि शेततळ्यात पाणी पुरवठा केला जात होता. या पाण्याचा वापर त्यांनी स्वतःच्या गुलाब बागेसाठी, घराच्या बांधकामासाठी आणि शेतीसाठी केला. 8 एप्रिलला महाजल प्राधिकरणाचे अधिकारी आणि ग्रामपंचायत हिंगणीच्या सरपंचाच्या नेतृत्वाखाली पोलीस फोर्ससह बेकायदेशीर पाईपलाईन तोडण्यात आली. गोपाल दातकर यांच्या विरोधामुळे हा कारवाईचा क्षण तणावपूर्ण ठरला, परंतु पोलिसांच्या संरक्षणामुळे कारवाई यशस्वी झाली आहे. या संपूर्ण प्रकाराचे फोटो, नकाशे आणि शेततळ्यातील पाण्याचे पुरावेही ग्रामपंचायतीकडे असून अधिकृत तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल करण्यात आली आहे. गावकऱ्यांचा संताप वाढत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. काल आमच्या ग्रामपंचायत हिंगणी बुद्रुकच्या अधिकारी आणि आमचे कर्मचारी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकारी आणि पोलिसांच्या संरक्षण म्हणजे दहीहंडा पोलीस स्टेशनच्या संरक्षण सोबत दहीहंडा परिसरातले जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत गोपाल रामराव दातकर आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत ते उभाटा ठाकरे गटाचे, त्यांनी अवैधरित्या पाण्याचं एक कनेक्शन घेतलेलं होतं. खानापूर झोनवरून आमच्या पाणी पुरवठा होणाऱ्या हिंगणीच्या पाईपलाईनच्या इनलेट पासून 160 mm पाईपलाईनचं एक डायरेक्ट कनेक्शन त्यांनी त्यांच्या घरापर्यंत घेतलेलं आहे आणि ते अवैध कनेक्शन आहे. ते आम्ही काल पाईपलाईनचं कनेक्शन तोडलं. अनेक दिवसांपासून ते कांगावा करत आहेत की त्यांनी गावातील लोकांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी आंदोलनं केले आहेत, पाण्याचे ते नेतेगिरी करत आहेत. त्याचं उत्तर म्हणून स्वतः पाणी चोरी करून, गावातील लोकांची फसवणूक करून, शासनाची फसवणूक करून अवैधरित्या पाणी चोरणारे हे जे आहेत हे आज अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात. याबद्दल मला हे सत्य समोर सगळ्यांच्या आणायचं होतं आणि त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, तक्रार केलेली आहे. तर ते 10 ते 15 वर्षांपासून पाणी चोरी आहे आणि त्याबद्दलची कर आकारणी किंवा जी नोटीस आहे ते प्राधिकरणामार्फत आम्ही त्यांना देणार. मजिप्राच्या ज्या अधिकाऱ्यांना आम्ही ही तक्रार दिली होती त्यांनी जर तेव्हा कुठल्याही पद्धतीने याच्यामध्ये दुर्लक्ष केलं असेल तर त्यांच्यावरही कारवाई होईल. कार्यकारी अभियंता होते मजिप्राचे, ते आम्हाला आश्वासन दिलेत पण अहवाल दिलेला नाही, तर ते आम्ही फाइंड आउट करू आणि त्यांच्याबद्दल पण आम्ही तेव्हा तक्रार देऊ. आणि यासोबतच गोपाल दातकरांचे पत्र प्राप्त आहेत प्राधिकरणाकडे. हिंगणी गावामध्ये पाण्याची टाकी बांधू द्यायची नाही प्रस्तावित सरपंचाने प्रस्तावित केलेल्या जागेवर, असं त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. त्यानंतर आमच्याकडे बराच निधी आलेला असतो, त्या निधीमध्ये ते हस्तक्षेप करतात. आमच्या गावात घरकुलाचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये ते हस्तक्षेप करतात. त्यांच्या मर्जीतील लोकांना घरकुलं मिळाले पाहिजे आणि माझ्या वतीच्या किंवा सामान्य भोळ्या जनतेला घरकुलं मिळाले नाही पाहिजे त्यासाठीही ते पत्र त्यांच्या लोकांना पाठवून अशा प्रकारचं ते एक त्यांची वागणूक आहे. ह्या सगळ्या दादागिरीच्या भूमिकेवर मला एकच त्यांना उत्तर द्यायचं आहे की स्वतः जर तुम्ही चोरीचे कामं करत असणार तर लोक तुम्हाला कधीच साथ देणार नाहीत. हा प्रशासकीय बाब आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण लोकांच्या पाणी पुरवठ्याचं काम करते आहे, शासनाचा उपक्रम आहे. शासन पिण्याच्या पाण्यामध्ये त्या वाटपामध्ये कधीच दुजाभाव करत नाही आणि त्याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारचं अवैध काम होत असेल आणि ते माझ्या अधीनस्थ असेल तर आम्ही कारवाई केली. राजकीय द्वेष, राजकीय दुजाभावचा प्रश्नच नाहीये. एकीकडे पाणी टंचाईमुळे गावकऱ्यांचे हाल सुरू आहेत आणि दुसरीकडे काही स्वघोषित पाणीदार लोक लाखो रुपयांचं पाणी चोरून स्वतःचे काम भागवत आहेत. हिंगणीतील या प्रकारातून प्रशासनाचा धडा घेऊन कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, जीटीपीएल चॅनल 73, आरआरसी 899, फास्टवे चॅनल 256 तर सिटी केबल चॅनल 92 वर. आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्व समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे.
हे बातमीपत्रावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.